आपली परिस्थिती कमी असल्यामुळे आपण तर काही मोठ्या गाई बाजारामधून विकत आणू शकत नाही. हा. पहिले वाटायच्या जास्त गाय म्हणजे जास्त दूध. नंतर असं वाटलं की चांगली गाय पाहिजे, ब्रीड मध्ये काम केलं पाहिजे. 25+25च्या आत काम करत होतो. 40+ पुढं काम करायचं होतं आपल्याला. मग पाया पण महत्वाचा गरजेचा होता. मग त्यासाठी 40+ आपला गोठा कसा होईल तर मला 20 गुंठे क्षेत्र आहे फक्त. 20 गुंठे क्षेत्र. 20 गुंठे मग क्षेत्र. 20 शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण एक सतत नवनवीन माहिती देण्याचा तुम्हाला एक प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आपण आता सध्याच्या काळामध्ये जे आपलं गाय पालन आहे किंवा जो दुग्ध व्यवसाय आहे हा कशा प्रकारे केला पाहिजे आणि खरंच दुग्ध व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात, त्या अडचणींना आपण कसं मात केलं पाहिजेत आणि जे काही बारकावे असतात दुग्ध व्यवसायामध्ये ते कोणते आहेत, कालवड संगोपन करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, तर या गोष्टीची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर माझ्यासोबत एक युवा शेतकरी आहेत, तर त्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घ्या. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुमचं संपूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव कसबे सागर रमेश, राहणार म्हाळादेवी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर आता दादा मला सांगा, पहिला आणि महत्वाचा प्रश्न की आता हे जे तुमचं जो फार्म आहे हे किती वर्षांपासून तुम्ही ह्याच्यामध्ये आहात किंवा कधी चालू केला तुम्ही? सर, मी या फार्म मध्ये एक 7 ते 8 वर्षापासून मी म्हणजे चालू केलेलं आहे. बरं, मग आता सध्याला मग किती आपल्याकडे गाय किती आहेत? सध्या माझ्याकडे मोठाल्या 4 गायी आहे आणि कालवडी माझ्याकडे 7 कालवडी. 7 कालवडी आणि 4 गायी. 4 गायी आहे. मग सध्याला तुमचं दूध किती लिटर जात आहे? सध्या माझं दूध आहे ना, माझी वर्षभराची सरासरी 80 ते 90 लिटरची आहे. बरं. पण मग सध्या आता माझ्या 4 गाय असल्यामुळे माझ्या 2 गाय ड्राय आहे आणि 2 गाय पण 5 ते 7 महिने झाले खाली झालेले आहे. बरं. त्याच्यामुळे दुधाची माझी कंटिन्युटी ती 35-40 लिटर वरती आलेली आहे. बरं, आता क्षेत्र किती मग तुम्हाला? क्षेत्र मला 20 गुंठे क्षेत्र आहे फक्त. 20 गुंठे क्षेत्र. 20 गुंठे मग 20 गुंठे क्षेत्र म्हणजे ती एवढं चारा भागतोय का? 20 गुंठ्यामध्ये चारा भागत नाही मला. काही चारा विकत पण घ्यावा लागतोय. बरं. पण मग यांचं मॅनेजमेंट मी काही विकत चारा घेऊन पण आपल्याला ते योग्य परवडते. याच्या बाबतीत काय सांगाल की म्हणजे हे जे तुम्ही मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट कसं करता? कारण मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे या व्यवसायामधलं. मॅनेजमेंट महत्वाचंच आहे त्या बाबतीत. जसजसे अनुभव मला या क्षेत्रामध्ये येत चालले तसं मी हे करत चाललो. अपग्रेड म्हणजे आपण सुधारणाच करीत चाललो. हा. पहिले वाटायच्या जास्त गाय म्हणजे जास्त दूध. नंतर असं वाटलं की चांगली गाय पाहिजे, ब्रीड मध्ये काम केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मग कमी गायांमध्ये जास्त दूध कसं जाईल असा प्रयत्न करीत चाललो. मग आपली परिस्थिती कमी असल्यामुळे आपण तर काही मोठ्या गाई बाजारामधून विकत आणू शकत नाही आणि मग ती ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणात होती. मग त्यानंतर मग आपण स्वतः घरी चांगलं ब्रीड तयार केलं पाहिजे. आणि गोठा काय लय मोठा नाही आपला, गोठा कधी बांधू शकतो, पण ब्रीड महत्वाचं होतं. ब्रीड आपल्या गोठ्यात तयार होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी ब्रीडवरच काम केलं. आज 4च गाय जरी असल्या तर पुढची पिढी जी होणारी माझी का ती मला ज्यादा दूध मोठ्या प्रमाणात देईल त्या हिशोबाने मी माझी पुढची पिढी तयार केलेली. बरोबर. त्याच्यामुळे काय आहे तुमचं पुढं आणखी? पुढं माझं 300-400 लिटर दूध हे कंपल्सरी माझं सालभर गेलं पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट ठेवायचं. बरं. आता शिक्षण किती झालंय? माझं 12वी शिक्षण झालेलं आहे. 12वी शिक्षण झालं. मग ह्या कामात तुम्हाला कोण कोण मदत करताय? ह्या कामात माझे आई वडील, माझी मिसेस, आम्हीच घरातले 4 माणसं हे कंपल्सरी वर्किंग करतो. देखरेख हे मोठ्या प्रमाणात माझी मिसेस आणि बाहेरचे कामकाज असेल ते मी करतो. बरं असं. आणि आता सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न की आता ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला बारकावे कोणते वाटतात किंवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे? या बारकाव्यामध्ये ह्या गोष्टी प्रत्येक पावलात शिकायला भेटते आणि जसजसे अनुभव येतात तसतसे वेगवेगळे अनुभव येतात. आणि मोठी गाय असेल तर तिचं मॅनेजमेंट कसं असतं राहते, 30+ असेल 40+ असेल तिचं मॅनेजमेंट कसं राहील, तिचा खुराक कसा राहतो, या बाबतीत बरंचसं शिकायला मिळतंय. आणि तुमच्यासारखे अनुभवी व्यक्ती असणार
मग ते आपल्याला पण बऱ्याच गोष्टीत मार्गदर्शन सांगतात. करतात. बरोबर मग आहे. त्यानुसार आपण हे शिकतच राहतो. बरोबर, म्हणजे बदल आपल्या स्वतःमध्ये आपण केला पाहिजे केला पाहिजे मित्रांनो. आणि बदल ही काळाची हा, गरज आहे. काळाची गरज आहे. आणि ज्याप्रमाणे आपण जसा व्यवसाय आपला आहे की त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं बदलत राहणं आणि शिकत राहणं हे महत्वाचं आहे. हो, हो. आता आणखीन एक असा प्रश्न महत्वाचा की आता एखादा कोण जर शेतकरी असेल तर त्यांना जर व्यवसाय हा सुरू करायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल नवीन शेतकऱ्याला? कारण तरुण पिढी आपण बघतो की तरुण पिढीला सुद्धा हा व्यवसायामध्ये उतरू इच्छितात किंवा काही जण उतरले आहेत. तर त्यांना तुमच्या ऍज पर तुम्ही 8 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला, तर तुमच्या त्या अनुभवानुसार तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? सर असं आहे का गाई व्यवसायाला स्वतःला लगेच उभं राहता येत नाही. एक तर अनुभव तर आज असावाच लागतो. 20 लिटरची गाय पाळणं किंवा 40 प्लसची गाय पाळणं यात बदल आहे. आधी जो नवीन उद्योजक तयार होणार आहे त्यांनी पहिलं सुरुवातीपासून जर त्यांनी आधी गायचं समजलं पाहिजे. गायला बरोबर. त्रास काय आहे गायचे. बरोबर म्हणजे आपण कसं म्हणतो का 40 लिटरची गाय घेणं आणि तिचं संगोपन ते पण अवघडाचे. म्हणजे त्याला सुरुवातीला अनुभव लय महत्वाचा आहे. मग तो पुढे भविष्यात ब्रीडिंग व काम करून चांगले हे करू शकतो. बरोबर आहे. प्रगती म्हणजे करू अगदी एक छोट्यातून सुरुवात करायला पाहिजे हा. आणि शिकत शिकत राहून मोठा मोठा व्यवसाय व्यवसाय केला. कारण की काय होतं यात बऱ्याचशा गोष्टीचा असा अनुभव आलेला आहे. यात मोठे मोठे गरीब जे आहे आपण म्हणतो ज्याची परिस्थिती नाही आज मार्केटमध्ये पाहिजे ती मोठी मोठी असे प्राइस झालेली आहे गायांची. आणि या तरला असाच आहे का ज्याची 2 गाडायची पण तयारी 2 आणायची पण तयारी. असेच लोक काय तरलेत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण गरीब शेतकरी जर खंडित झाला तर ह्या गोष्टीमध्ये जातो. आणि जिथं जीव येतो जिथं जीवाशी आपल्याला येतं इथं काय कंपनी मॅनेजमेंट नसतं. इथं जीवाशी आपल्याला येतं त्याच्यानं आपला जसा आहे संवाद होतो. त्या पद्धतीने जसं पुढं जाऊ तसं आपल्याला अनुभव येत राहतात. मग आज जीवाशी काम आलं तर आज प्रत्येक वेळेस तुम्हाला 40 लिटर दूध मिळालं अशातली गोष्ट नाही. कधी 35 मिळेल कधी 30 मिळेल. बरोबर आहे, कारण तो एक जीवच आहे. जीवाची त्याच्याशी निगडीत असल्यामुळे हा व्यवसाय चढ उतार हा चढ कंपल्सरी उतार असतात. आणि जर आपली मानसिक जर तशी जर खंबीरता जर आपण ठेवली की चढ उतार आहे व्यवसायात, म्हणजे जर टिकून राहिलं तर याच्यात यश यश आहे. आहे यश आहे. बरं बरं. या व्यवसायामध्ये केलं तर भरपूर आहे काम. आणि जेवढे आपण 8 तास काम करतोय बाहेर आणि तेवढंच काम जर इथं 8 तास केलं ते हे आपल्याला कशालाच ऐकत नाही. कशालाच ऐकत नाही हा व्यवसाय. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे शेतकरी आहेत आणि एकदम म्हणजे जे खरंच एक जी वास्तव माहिती आहे किंवा जी ग्राउंड लेवलची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटलेली. तर आणखीन दादा मला प्रश्न विचारायचा आहे. आता ही जी गाय तुम्ही मला ह्या गायीबद्दल थोडीशी माहिती द्या मला. ह्या गायीबद्दल ही कुठून तुम्ही आणली आणि सध्याला काय आहे हिचं स्टेज काय आहे? सरी बारामतीवरून आणलेली आहे मी गाय. बरं बरं. तर बारामतीवरून आणून मला हिच्यापासून मी ब्रीडिंगसाठी गाय आणलेली होती सुरुवातीला. बरं बरं. कारण की चांगल्या गायीपासून चांगली उत्पत्ती असावी. आणि आपण पहिलं 25च्या आत काम करत होतो. 40 प्लस पुढं काम करायचं होतं आपल्याला. मग पाया पण महत्वाचा गरजेचा होता. मग त्यासाठी 40 प्लस आपला गोठा कसा होईल त्या हिशोबाने काम करण्यासाठी मी आणि सिमन आपल्याला पण चांगलं सिमन तिला टाकता येईल. आणि प्रत्येक वेळेस आपण मोठ्या किमतीची गाय खरेदी करू शकत नाही करू. मग त्या हिशोबाने आपण तिच्यापासून उत्पत्ती करून आपण गोठ्यात गाय तयार केल्या. मग ही आपण त्या काळात 2 लाखाला गाय आणलेली. बरं बरं. आता काय मग सध्या ड्राय पिरियडला आहे का ती? ड्राय पिरियडला आहे. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खूप एक महत्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेली आहे. तुम्हाला देखील गायपालन हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल किंवा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर निश्चित याचे जे काही पॉइंटर्स आहेत किंवा जे काही महत्त्वाचे घटक आहेत हे नक्कीच तुम्ही आत्मसात करू शकता आणि एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरू करू शकता. शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान. धन्यवाद.